नमस्कार, सोनीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आंबा केसर मोदक. चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. सारणासाठी आपण इथे घेतले 1 वाटी खोबरं, पाऊण वाटी गूळ, अर्धी वाटी आंब्याचा रस, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा खसखस, पाव चमचा मीठ, अर्धा चमचा वेलची जायफळ पूड. तर गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालायचं. खसखस घालायची. तुपात खसखस चांगली परतवून घ्यायची. आता त्यात ओलं खोबरं टाकायचं. ओलं खोबरं तुपात चांगलं मिक्स करायचं. ओलं खोबरं तुपात मस्त परतवून घ्यायचं. आता त्यात गूळ घालायचा. तर गूळ आणि खोबरं एकजीव करायचं. गूळ आणि ओलं खोबरं एकजीव झाल्यावर त्यात मीठ टाकायचं. आंब्याचा रस टाकायचा. तर हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपलं मिश्रण थोडं ओलसर आहे म्हणून आपण परत परतवून घ्यायचं. आता त्यात जायफळ पूड टाकायची. आता आपण परत चेक करूया. तर आपलं मिश्रण बरोबर झालेलं आहे. तर मिश्रण एकजीव करून थंड व्हायला ठेवायचं. आता आपण मोदकासाठी लागणारी उकड तयार करू. 1 वाटी तांदळाचे पीठ, अर्धा वाटी आंब्याचा गर, अर्धा वाटी पाणी, 2 चमचे साखर, 1 चमचा तूप, पाव वाटी मीठ. जाड बुडाची कढई घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी आंब्याचा गर मिक्स करायचा. पाणी आणि गर व्यवस्थित हलवून घ्यायचे जेणेकरून आंब्याचा रस खाली लागणार नाही. आता त्यात 1 चमचा तूप टाकायचा, पाव चमचा मीठ, साखर घालायची आणि परत हे सगळं मिश्रण एकजीव करायचं. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ टाकायचं. आता पाणी आणि पीठ छान एकजीव करायचं. चमच्याने सतत ढवळायचं जेणेकरून गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची. आता कढईवर झाकण ठेवून गॅस बंद करायचा. पाच मिनिटांनी आपली उकड परातीत काढायची.
पण ज्या कढईत उकड घेतली त्याच कढईत पाणी टाकायचं. सुरुवातीला पीठ खूप गरम असल्यामुळे प्याल्याच्या साहाय्याने पीठ मळायचं. पाण्याचा हात लावून घट्टसर भाकरीप्रमाणे पीठ मळून घ्यायचं. पीठ मऊसूत होईपर्यंत पाण्याचा हात लावून मळायचं. आपली उकड छान तयार झालेली आहे. ओला रुमाल उकडवर झाकून ठेवायचा. आपले सारणाचे एकसारखे गोळे करायचे म्हणजे आपले मोदक सगळे एकसारखेच दिसतील. लिंबा एवढा गोळा घ्यायचा. मी इथे तांदळाचं पीठ लावून पारी करते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुपाचा हात लावायचा, नाही तर पाण्याचा हात लावायचा. छान पातळ पारी तयार करायची. आता सारण भरून छान पाकळ्या करायच्या. त्या सगळ्या पाकळ्या एकाच दिशेने वळवून मोदक तयार करायचा. अशा प्रकारे आपले सगळे मोदक वळवून घ्यायचे. आता गॅसवर पातेले ठेवून वरती चाळणमध्ये मोदक पाण्यात बुडवून ठेवायचे. मोदक छान सुबक दिसावे म्हणून त्यावर केसर लावायचं. झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवायचे. 10 मिनिटानंतर आपले मोदक तयार. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.